नमस्कार प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सुटलेला असतो. अर्णवचा जामीन झाल्यानंतर अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्णवने आता आपल्या मामांना हॉस्पिटलला पाठवून ईश्वरीच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी जेवढे पैसे लागणार असतात तेवढे पैसे त्यांनी मामांना हॉस्पिटलमध्ये जमा करायला सांगितलेले असतात. पण ही गोष्ट ईश्वरीला कळू नये याचीसुद्धा काळजी घ्यायला सांगितलेली असते. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे राकेशने ईश्वरीच्या अडचणी खूपच जास्त वाढवून ठेवलेल्या असतात. म्हणजे ईश्वरीचे बाबा बरे होता कामा नये. जर ईश्वरीचे बाबा बरे झाले तर इथे अर्णववरती जी काही कंप्लेंट केलेली असते ती कंप्लेंट इथे ईश्वरीला मागे घ्यावी लागेल. कारण संजय काका जगले तर अर्णववरती कुठलीही केस होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशला वाटत असतं की त्या बदल्यात जर संजय काकांचा जीव गेला तर मात्र त्यांच्या मर्डरच्या केसमध्ये इथे अर्णव हा कायमस्वरूपी जेलमध्ये जाईल. त्याला इथे 7-8 वर्षांची शिक्षा होईल असं इकडे आता राकेशला वाटत असतं. त्यामुळे इथे त्याचे जास्तीत जास्त प्रयत्न असे असतात की काहीही झालं तरीसुद्धा संजय काका मेले पाहिजे. आणि त्यासाठी इथे राकेशने खूप प्रयत्न केलेले असतात. म्हणजे अक्षरशः संजय काकांच्या अंगावरती गाडीसुद्धा घातलेली असते. आणि एवढं करूनसुद्धा राकेश थांबत नाही. इथे आता काका ICUमध्ये असतात. ते हालचाल जरी करत नसतात तरीसुद्धा इथे आता राकेश त्यांच्या इथे वॉर्डमध्ये जातो आणि त्यांचा ऑक्सिजन बंद करून ठेवतो, जेणेकरून संजय काकांचा जीव जाईल. पण योग्य वेळी डॉक्टर आल्यानंतर ते इथे ऑक्सिजन चालू करतात आणि संजय काकांचा जीव वाचवतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्याच बाजूने राकेशने ईश्वरीची कोंडी करून ठेवलेली असते. ईश्वरीला तो आता संजय काकांना वाचवण्यासाठी तिला आता पैशांची गरज असते. 8-9 लाख रुपये त्यांच्या ब्रेनच्या ऑपरेशनसाठी हवे असतात. पण ते पैसे ईश्वरीला मिळू नये यासाठी सुद्धा राकेशने संपूर्णपणे आता फिल्डिंग लावलेली असते. आणि त्यामुळे सगळीकडे इथे ईश्वरीला निराशा मिळते. कुठेही पैशांची जमवाजमव होत नाही. त्यामुळे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती गणूबाप्पाला हात जोडून म्हणते की गणूबाप्पा काहीही कर, पण मला पैशांची मदत करू दे. मला इथे पैसे जमा करता येऊ देत. तेव्हा प्रेक्षकांनो, गणूबाप्पाने ईश्वरीचं ऐकलेलं असतं आणि अर्णवला मसीहा बनवून पाठवलेलं असतं. अर्णव इथे आता ईश्वरीला पैशांची मदत करतो, पण मामांच्या मार्फत, ते सुद्धा कुणालाही आपलं नाव न सांगता. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवच्या मदतीने आता ईश्वरीचे वडील हे बरे झालेले असतात. ते शुद्धीवरती आल्यानंतर त्यांनी महत्त्वाची गोष्ट ईश्वरीला सांगितलेली असते. ती म्हणजे की राकेशबरोबर लग्न करू नकोस, राकेशबरोबर ठरलेलं लग्न मोड. त्यानंतर ईश्वरीने आपल्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे राकेशबरोबर जे काही लग्न ठरवलेलं असतं ते मोडलेलं असतं. आणि त्यानंतर संजय काकांनी आता ठरवलेलं असतं की अर्णवचा जावई म्हणून इथे आता स्वीकार करायचा, असं इथे त्यांनी ठरवलेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, संजय काकांनी स्वतःच्या तोंडाने शुद्धीवरती आल्या आल्या ईश्वरीला सांगितलेलं असतं की अर्णव निर्दोष आहे, त्याने काही केलेलं नाही आहे, त्याच्यावरची केससुद्धा मागे घेऊन टाक. तेव्हा इथे ईश्वरी लगेचच अर्णववरची केस मागे घेते आणि त्याला निर्दोष सिद्ध करते. कारण स्वतः संजय काकांनी ही आता ईश्वरीला कबुली दिलेली असते. त्यांनी स्वतः कबुलीत जबाब दिलेला असतो. त्यामुळे ईश्वरीचा विश्वास बसतो की अर्णवने काही केलेलं नाही आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, कशा पद्धतीने संजय काका लग्न मोडण्याचा निर्णय घेतात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने मामांना सांगितलेलं असतं की 2 दिवस मला जेलमध्ये राहू दे, माझा जामीन लगेच करू नकोस, नाहीतर मी सिंदूरला असं वाटेल की मी पैशांच्या जोरावरती इथे आता स्वतःला लगेचच सोडवले म्हणून. मी 2 दिवस जर जेलमध्ये राहिलो तर कदाचित तिच्या मनाची शांतता होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव स्वतःच्या मर्जीने 2 दिवस जेलमध्ये असतो आणि ईश्वरी मात्र अर्णववरती भयंकर चिडलेली असते. तिने मैत्रीचे नाते तोडलेले असते, सगळे संबंध तोडलेले असतात.
अगदी तिला अर्णवचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नसते. पण प्रेक्षकांनो, शेवटी काय, अर्णव हा निर्दोष असतो. अर्णवला माहिती असतं की हे सगळं मी केलेलंच नाही आहे. हे सगळं करणारा, हे सगळं घडून आणणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे राकेश. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा मी सिंदूरचं ओपिनियन जे माझ्याबद्दल झालेलं आहे ते मी नक्की चेंज करण्याचा प्रयत्न करणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव हा आता जामिनावरती सुटणारच असतो. 2 दिवस झाल्यानंतर सोमवारी लगेचच इथे आता मामांनी वकील करून, त्यांचा जो पर्सनल वकील आहे तो करून इथे अर्णवला जामीन मिळवून दिलेला असतो. जामीन लगेचच मिळतो. अर्णव घरी येतो प्रेक्षकांनो. आणि तेव्हा इथे आता पैशांची जमाजमा होत नसते. राकेशने ईश्वरीला काही NGOचे नंबर दिलेले असतात. पण इथे NGOवाले ईश्वरीला मदत करायला तयार नसतात. कारण इथे राकेशने त्यांना फोन करून सांगितलेलं असतं की ईश्वरी ही खूपच जास्त लबाड मुलगी आहे. ती इथे कारण सांगते एक आणि पैसे वापरते दुसऱ्याच गोष्टीला. त्याच्यामुळे तुम्ही काहीही झालं तरीसुद्धा त्या लबाड मुलीला पैसे देऊ नका. तेव्हा इथे ईश्वरी देसाई असं नाव सांगितल्या सगळेजण पैसे देण्यासाठी तिला नकार देत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला खूपच जास्त टेन्शन येतं. 8-9 लाख रुपये कुठल्या NGO मार्फत मिळाले असते तर खूपच जास्त छान पद्धतीने तिच्या वडिलांचं ऑपरेशन हे झालं असतं. पण आता तिला इतके पैसे कोण देणार, म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते. राकेशला म्हणते, अहो राकेशजी, तुम्ही ज्या NGOचे मला नंबर दिले होते, कालपर्यंत सगळेजण मला पैसे द्यायला तयार झाले होते. अगदी 10-12 लाख रुपये जास्तीचे मिळणार होते आणि नंतरला कुणीही माझा फोनच उचलत नाही आहे. सकाळपर्यंत पैसे मिळणार होते आणि अजूनपर्यंत एकही माणसाने मला पैसे दिलेले नाही आहेत. तेव्हा इथे डॉक्टर येतात. म्हणत असतात की तुम्ही लोकांनी सांगितलं होतं की सकाळपर्यंत पैसे जमा करून ऑपरेशनला सुरुवात करा म्हणून. अहो, कुठे आहेत पैसे? तुम्ही पैसे भरलेत का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की डॉक्टर, आम्ही पैशांची जमवाजमव करतो. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्या बाबांचं ऑपरेशन करायला सुरुवात करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, मला माफ करा. खरं तर कसं असतं ना, जोपर्यंत अकाउंट्स डिपार्टमेंटला पैसे जमा होत नाही तोपर्यंत इथे आम्ही ऑपरेट नाही करू शकत. आणि ही आमच्या हॉस्पिटलची पॉलिसी आहे. आमच्याच नाही, सगळीकडे असंच आहे. कारण का आम्हाला ते परवडत नाही. आमच्याकडे ते राईट्स नाही आहेत. जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन नाही करू शकत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये येते आणि तेव्हाच त्यांना कळलेलं असतं की इथे अर्णवच्या घरी आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. म्हणजे इंदोरचे जे गणपती आहेत, इथे आता सुप्रियाने त्यांना साकडं घातलेलं असतं. म्हणजे खूपच जास्त नावाजलेले जे गणपती आहेत त्यांची पालखी इथे अर्णवच्या घरी येणार असते. आणि सुभद्रा पाटील असं नाव असतं जिथे येणार असते पालखी. तो ॲड्रेस म्हणजे सुभद्रा पाटील निवास. आणि हे घर दुसरं तिसरं कुणाचं नाही, ते अर्णवचं घर असतं. आणि तेव्हा इथे सुप्रियासुद्धा म्हणालेली असते की इशू, बाबांना लवकरात लवकर बरं वाटायला हवं आहे ना, म्हणून मी आपले जे आता इंदोरचे सगळ्यात जागृत गणपती बाप्पा आहेत ना, जे नवसाला पावतात, त्यांना मी आता साकडं घातले, त्यांना नवस केलं आहे की तुझ्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यांची पालखी इथे आता येणार आहे. तेव्हा कुठे येणार आहे, ॲड्रेस काय आहे? तर ॲड्रेस दिलेला असतो ते म्हणजे आता सुभद्रा पाटील आणि ती अर्णवची आजी असते. तेव्हा आता तिथे इशू तू कशी काय जाणार? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी माझ्या बाबांसाठी कुठेही जाईन. मी तिथे जाईन आणि बाप्पाचा आशीर्वाद घेईन. मी बाप्पाचं दर्शन घेईन आणि बाबांना लवकरात लवकर बरं वाटू दे असं सुद्धा सांगेन. आणि मग प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथे जाते बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि ती पालखी घेऊन अर्णव स्वतः आलेला असतो. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण स्वतः त्या पालखीला आता खांदा देतात. दोघे एकमेकांकडे बघत बसतात. कारण ईश्वरीला वाटतं की अर्णव सुटला कसा काय. आता अर्णव हा काही साधासुद्धा माणूस नाही आहे. ईश्वरी बरोबर हसतो बोलतो म्हणून तो काही ईश्वरीसारखा होणार आहे का? इतका मोठा बिझनेसमन तो 2 दिवस इथे ईश्वरीच्या समाधानासाठी जेलमध्ये राहिला आणि त्यानंतर तो आता बाहेर आलेला आहे. तेव्हा ईश्वरी आता बाप्पाचा आशीर्वाद घेते आणि ती आता रडतच तिथून निघून जाते. कारण तिला तिच्या बाबांच्या ऑपरेशनसाठी इतके पैसे जमा करायचे असतात आणि ते तिला करता येत नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पाटीलने अर्णवला सांगितलेलं असतं
की तुमच्या गाडीसारखी गाडी तयार करून तुमच्या इथे मेव्हण्याने म्हणजे त्या राकेशने संजय देसाई यांच्या अंगावरती ती गाडी घातलेली आहे. हे तर आहेच आहे, पण आता इथे जर संजय देसाई वाचले तर तुमच्यावरची केस मागे येऊ शकते आणि जर ते दगावले तर तुम्हाला अटक होऊ शकते त्या खुनाच्या आरोपाखाली. आणि तेच राकेशला हवं आहे, म्हणून त्याने 2 वेळा संजय देसाई यांना मारण्याचाही प्रयत्न केला आहे. आणि इथे आता ईश्वरीला पैशांची मदत होऊ नये यासाठी सुद्धा त्यानेच प्रयत्न केलेले आहेत, असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं. हे सगळं पाटील अर्णवला पोलीस स्टेशनमध्ये सांगतो की इथे तुम्ही पैशांची मदत करू नये यासाठी आता राकेशनेच प्रयत्न केलेले आहेत की कुणीही ईश्वरीला पैशांची मदत करू नये. आणि ईश्वरी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे. तेव्हा इथे अर्णवला या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि म्हणूनच अर्णवला आता लवकरात लवकर ईश्वरीला पैशांची मदत करायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता मामांना म्हणतो की मामा, सगळ्यात आधी तर तुम्ही हॉस्पिटलला जा आणि 10 लाख रुपये तुम्ही हॉस्पिटलमध्ये आता भरा आणि ते सुद्धा एका वेगळ्या माणसाला भरायला सांगा, जेणेकरून ईश्वरीला कळू नये की ऑपरेशनसाठी पैसे कुणी दिलेले आहेत ते. तेव्हा मामा हॉस्पिटलला जातात आणि 10 लाख रुपये आता हॉस्पिटलमध्ये संपूर्ण रक्कम भरतात. कारण का प्रेक्षकांनो, संजय काकांचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. तेव्हा राकेशला कळतं की अर्णवने पैसे जमा केलेले आहेत. तेव्हा इथे तो लगेचच इथे आता ईश्वरीला भडकवण्याचं काम करतो आणि म्हणतो की ईश्वरी, अगं मामा इथे तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचे पैसे भरायला आले होते. तुझ्यावरती उपकार करतोय, हे पैसे तू घेऊ नकोस, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही असू दे, त्याने स्वतःहून भरलेत ना, यांचं ऑपरेशन होऊ दे आणि त्यांना बरं वाटू दे. आणि त्याने जर माणुसकीने हे पैसे दिले असतील तर आपण का नाकारायचे? वेळ आल्यानंतर हवं तर आपण त्याचे हे पैसे त्याला परत करू. आणि सुप्रिया ईश्वरीला थांबवते आणि त्या पैशानेच इथे आता संजय काकांचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर संजय काका शुद्धीवरती आलेले असतात. तर इथे राकेशने संजय काका शुद्धीवरती येऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले असतात. त्यानंतर इथे आता संजय काका 12-14 तासांमध्ये शुद्धीवरती येतील असं डॉक्टर सांगतात. तेव्हा ईश्वरी वाट बघत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश त्यांच्या रूममध्ये जातो आणि म्हणत असतो की सासरे बुवा, माफ करा सासरे बुवा, पण तुम्हाला मरावंच लागणार आहे, कारण मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे आणि त्या अर्णवला तुमच्या खुनाच्या आरोपाखाली अडकवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मेलात तरच माझं लग्न ईश्वरीजींबरोबर होऊ शकेल. माझी इंदोरी जिलेबी हिच्याबरोबर माझं लग्न जर मला व्हायचं असेल तर तुम्ही मरणं गरजेचं आहे, असं इकडे राकेश आता म्हणतो. आणि तो म्हणतो की सासरे बुवा, आधी केलेला प्रयत्न फसला, डबल केलेला प्रयत्नसुद्धा फसला, आता तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न फसणार नाही आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता मारून टाकतो. जा, देवाघरी जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्या पूर्वजांना भेटा. मी इथे तुमच्या मुलीबरोबर लग्न करेन आणि तुमची प्रॉपर्टीसुद्धा सांभाळेन, असं इथे राकेश म्हणतो. आणि तो आता संजय काकांच्या नाकाला असलेला ऑक्सिजन बाजूला करणार तेवढं तर संजय काका राकेशकडे बघतात आणि राकेशकडे इतकं रागाने बघतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं, कारण त्यांना राकेशचा खरा चेहरा समजलेला असतो. त्यांना कळलेलं असतं की आपली निवड चुकली आहे आणि या सगळ्यामध्ये अर्णवची काही चूक नाही आहे. खरं तर चूक कुणाची असेल तर ती राकेशची आहे, हे सुद्धा संजय काकांना कळतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, संजय काका आता शुद्धीवर आल्यानंतर इथे त्याच वेळेला नर्स आलेले असतात. तेव्हा राकेश लगेचच तिथून पळ काढतो आणि नर्स आता डॉक्टरांना हाका मारतात आणि म्हणतात की संजय देसाई शुद्धीवरती आलेले आहेत. तेव्हा इथे ईश्वरी, त्याचबरोबर नम्रता, सुप्रिया सगळेजण धावत पळत त्यांच्या आता वॉर्डमध्ये येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण संजय काकांकडे बघतात. तेव्हा संजय काका आता हळूच ईश्वरीला आपल्याजवळ बोलावतात आणि म्हणतात, ईशू बेटा, राकेशबरोबर लग्न करू नकोस. राकेशबरोबरचं ठरलेलं लग्न मोड, प्लीज माझ्यासाठी मोड. त्या माणसाबरोबर लग्न करू नकोस, असं आता इकडे संजय काका ईश्वरीला हळूवारपणे सांगतात. तेव्हा ईशू म्हणते, बाबा अहो, पण तुम्हीच तर हे लग्न ठरवलं होतं ना. तेव्हा संजय काका म्हणतात, पण मी म्हणतोय ना, हे लग्न मोडून टाक, राकेशबरोबर लग्न करू नकोस, मला वचन दे. आणि तेव्हा ईश्वरी वचन दे, त्याने म्हणते, नाही करणार, तुमची इच्छा नसेल तर मी त्यांच्याबरोबर लग्न नाही करणार. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, बाबांनी तुमच्याबरोबर माझं ठरलेलं लग्न मोडलं आहे, आता मी तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत.
तेव्हा इथे आता काका म्हणत असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक काम कर, अर्णवची काही चूक नाही आहे, त्याच्यावरती जी केस केलेली आहे ती आता मागे घ्यायला लाव. त्याने काही केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे, त्याने मला उडवलेलंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, पण बाबा ती गाडी त्यांचीच होती. तेव्हा संजय काका म्हणतात की गाडी त्याच्या गाडीसारखी होती, पण तो गाडीमध्ये नव्हता, मी बघितलंय, मला उडवणारा व्यक्ती अर्णव नव्हता. असं जेव्हा संजय काका ईश्वरीला म्हणतात तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव जे काही बोललेला असतो ते बरोबर असतं, त्याला इथे ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे आता ईश्वरीला समजतं. तेव्हा ईश्वरीला सगळ्यात जास्त आनंद होतो. ईश्वरी पोलीस स्टेशनला जाते आणि अर्णववरची केस मागे घेते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राकेशवरती जो काही विश्वास असतो तो विश्वास संजय काकांचा उडालेला असतो. त्यामुळे ईश्वरीचं ठरलेलं लग्न त्यांनी मोडलेलं असतं आणि अर्णवबद्दल त्यांनी चांगला विचार करायला सुरुवात केलेली असते आणि अर्णववरची केस मागेसुद्धा घेतलेली असते.